हाय फ्रेंड, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? चला तर आज आपण उकडलेल्या अंड्याची एक युनिक रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही नेहमीच अंड्याची करी करता, पण आज खूप छान आणि खूप चविष्ट आणि करायला एकदम सोपी अशी अंड्याची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आहे. मी 4 अंडी उकडून घेतली आहेत आणि हे बघा त्याचे दोन दोन भाग करून घेतले आहेत आणि त्याचा जो पिवळा भाग आहे तो काढून घेणार आहे. खूप चवीला सुंदर होते आणि टेस्टी तर खूपच होते. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. घरात सर्वांनाच खूपच आवडेल आणि टेस्टी पण खूपच होणार आहे बघा. त्यातला पिवळा भाग आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत आणि जो पांढरा भाग आहे अंड्याचा त्याचे आपण पीसेस करणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पीसेस करून घ्यायचे आहेत. मी माझ्या आवडीप्रमाणे करून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे करायचे. मी उभे उभे करत आहे. खूप छान टेस्टी होते आणि एकदम करायला सोपी अशी रेसिपी आहे. उभी करणार आहे. तुम्ही नेहमी अंडा करी अंड्याचे वेगवेगळे रेसिपी केली आहेत, पण अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल. आणि छानशी कमेंट आणि लाईक करायचं आहे आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून आमच्या चॅनलला छान असा तुमचा सपोर्ट मिळेल. हे बघा अशा प्रकारे मी पीसेस करून घेतले आहेत. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल ओतणार आहोत. जास्त तेल पण लागत नाही ह्याला, पण तरी पण एकदम चमचमीत टेस्टी स्पायसी अशी आपली अंडा मसाल्याची रेसिपी तयार होत आहे बघा. आपलं तेल गरम झालं की आपण अर्धा चमचा जो काळा मसाला आहे माझा, कांदा लसूण मसाला, तो घातला आहे. थोडंसं मीठ घातलं आहे आणि आपण जे अंड्याचे पीसेस केले होते ते त्यामध्ये आपण छान असे परतून घेणार आहोत. खूपच युनिक रेसिपी आहे आणि टेस्टी. म्हटलं चला आज वेगळं काहीतरी बनवावं तुमच्यासाठी. आणि जो पिवळा भाग आहे तो आपण तसाच ठेवला आहे. तो मी तुम्हाला नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये सांगते व्हिडिओमध्ये की आपण कधी आणि कसा वापर करायचा आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. छान असं आपण परतून घेत आहोत. मध्यम गॅसवर परतायचं आहे हे. आणि हे बघा असं खूप सुंदर अशी होती बघा अंडा मसाला ही रेसिपी. छान असं परतून घेतलं की नाही, हे बघा कलर छान असा आपला त्याचा बदलला आहे. आपण आता ते छान परतून झाले की आपण काय करणार आहोत ते काढून घेणार आहोत. म्हणजे आपला जो अंडा मसाला आहे तो आपण ह्याच कढईमध्ये ह्याच पॅनमध्ये करणार आहोत. हे बघा किती छान कलर आला आहे आपल्या जे अंड्याचा पांढरा भाग आहे त्याला. बघू शकता आपण. सुंदर अप्रतिम अशी रेसिपी. तुम्हाला जर एकदा केली ना तर घरातली मंडळी सारखं करायला सांगतील. अशी सुंदर. आपण त्यानंतर काढून घेतलं आहे. त्याच पॅनमध्ये आपण तेल घातलं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर आणि युनिक रेसिपी आहे मैत्रिणींनो. छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि टेस्टी अगदी. तुम्ही जे हा अंडा मसाला आहे तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढं टेस्टी होतो. हे बघा अशा प्रकारे छान असा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर कांदा आपला छान परतून झाला की त्यामध्ये मी बारीक चिरलेला टॉमॅटो टाकला आहे. टॉमॅटोनी एक नंबरच चव येते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. पण टॉमॅटोनी खरंच खूप सुंदर अशी चव येते. तुम्हाला जर तो दिसण्यासाठी नको असेल तर तुम्ही त्याची पेस्ट बनवली तरी चालेल, प्युरी बनवली तरी चालेल. हे बघा छान असं आपलं अंडा आहे, टॉमॅटो मऊ झाला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये माझ्याकडे कांदा लसूण खोबरंची पेस्ट होती ती वापरली आहे. त्याने छान असं आपली भाजी टेस्टी पण होणार आहे आणि एक नंबरच होणार आहे रेसिपी. छान असा आपण तो मसाला आहे तो तेलामध्ये भाजून घेत आहे. त्यानंतर माझा जो कांदा लसूण मसाला होता तो मी त्यामध्ये 1 चमचा घालून घेतला आहे
ह्या कांदा लसूण मसाला घातला तर तुम्हाला भाजीला दुसरा कुठलाही मसाला वापरायची गरज नाही. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं तेच पाणी आपण थोडंसं त्यामध्ये घालत आहोत, म्हणजे जे आपलं वाटण आहे ते करपणार नाही, छान असं भाजलं जाईल आणि आपल्या भाजीला छान असा तवंग येईल. बघू शकता आपण आपण किती छान असं ते भाजतो आहे आणि कडेने त्याला तेल सुटायला पण लागलं आहे बघा. मध्यम गॅसवरच हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. अप्रतिम अशी चव आपली अंडा मसालाची रेसिपी. हे बघा किती छान असं त्याला आपल्याला तेल सुटलं आहे बघा, कलर किती छान आला आहे आणि आपण जी पांढरा भाग आहे अंड्याचा तो परतला होता तो त्यामध्ये ट्रान्सफर करत आहोत आणि मसाल्यामध्ये छान असा आपण परतून घेणार आहोत. बघा किती सुंदर आणि घमघमाट तर एवढा सुटला आहे ना, अप्रतिमच. अगदी एवढी छान वास येतो आहे त्याचा आणि चव पण एक नंबरच. खरंच मैत्रिणींनो, एकदा अशा प्रकारे करून बघा. आणि जो आपण पिवळा भाग आहे अंड्याचा तो ठेवला होता तो नंतर त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत, म्हणजे आपली जी अंडा मसाला आहे तो छान असा घट्टसर होईल. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, मीठ बेतानेच टाकायचं आहे, कारण आपण जे पांढरा भाग परतला होता त्यामध्ये पण टाकलं होतं. आणि त्यानंतर जे वाटण होतं आपण केलेलं मिक्सरच्या भांड्यात तेच पाणी आपण त्यामध्ये घातलं आहे बघा. बघा किती सुंदर रंग आला आहे अगदी आणि चव तर अप्रतिमच, एक नंबरच. अशी अंडा मसाला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवली आहे बघा मैत्रिणींनो. अशा प्रकारे एकदा अवश्य करून बघा. नंतर कशी झाली की मला रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही. खूपच टेस्टी होते. हे बघा आपण आपल्या जी अंडा मसाला आहे त्याला छान अशी उकळी आली आहे. मध्यम गॅसवर छान असं आपण दाटसरपणा येईपर्यंत त्याला छान उकळून घेणार आहोत. खूपच अप्रतिम अशी रेसिपी अंडा मसाला, एकदा अवश्य करून बघा. ही तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा नानबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. एवढी टेस्टी लागते. बघा किती सुरेख रंग आला आहे आणि त्याचा जी चव आहे ती तर अप्रतिमच आहे. हे बघा आपण दाखवते मी, बघा किती दाटसरपणा आला आहे आणि कलर पण किती सुंदर आणि चव पण एक नंबरच. चला तर मग तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. बघा किती सुंदर झाली आहे आपली अंडा मसाला ही रेसिपी. एकदा अवश्य करून बघा मैत्रिणींनो आणि केल्यानंतर सगळ्यांना आवडली की नाही ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. एवढी अप्रतिम अशी अंडा मसालाची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मग पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून त्यांना पण छान छान रेसिपी पाहायला मिळतील आणि आवडतील पण. हे बघा किती सुंदर आपला अंडा मसाला वेगळ्या पद्धतीने करून दाखवला आहे तुम्हाला. बघा किती सुंदर झाली आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. अशा छान छान रेसिपी पहा, छान छान कमेंट करा सर्वांनी. बाय बाय.